नमस्कार मंडळी, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीविषयी कथा सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला चालू करूया महाशिवरात्रीची माहिती. फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाल्याचे अनेक पौराणिक कथांमध्ये ऐकायला मिळते. त्यांच्या या शिवलिंग रूपाची भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी पूजा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात स्वतः भगवान शिव वास करतात, अशी ही मान्यता आहे. याशिवाय महाशिवरात्री साजरी करण्यामागील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे महादेव आणि माता पार्वतीचा विवाह. असे मानले जाते की शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा विवाह हिमालयाची कन्या पार्वतीशी झाला. त्या लग्नात देवांसोबतच भूत दानवही सहभागी झाले होते. तेव्हापासून महाशिवरात्रीला भोले शिव शंकर माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीला मंदिरे, मंडपाने, फुले, रांगोळी सुंदर सजली जातात. अनेक ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी नाट्यरूपात करून शिव आणि पार्वती साकारताना दाखवले आहे. अशी कथेत अनेक श्राद्धा आहे की शिवरात्रीच्या दिवशी कुमारिकेने मनापासून भगवान शिवाची उपासना केली तर तिचे लवकर लग्न होते. महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वाच्या रक्षणासाठी महासागर मंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष स्वतः भगवान शिव यांनी प्याले होते, असेही अनेक कथांमध्ये ऐकायला मिळते. विष प्यायल्याने भगवान शिवजीच्या घशाचा रंग निळा झाला होता. त्या दिवसापासून भोले शंकर यांना निळकंठ नावही ओळखले जाऊ लागले. भगवान शिव यांनी संपूर्ण जगाचे रक्षण केले म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची आराधना केली जाते. तर महाशिवरात्रीची व्रतकथा, पौराणिक मराठी कथा. शिकारी चित्रभानूला सावकाराने कैद केले. महाशिवरात्रीची कथा शिवपुराणात वर्णन केलेले आहे. या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक शिकारी होता. त्याचे नाव चित्रभानू होते. हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता. कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्र होती. सावकाराने त्या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते. पूजेनंतर कथापठण करण्यात आले. शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत राहिला. पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिकाऱ्याला आपल्याकडे बोलावले आणि दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले. शिकारीने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. यावर शिकारीने वचन दिले. सावकाराने ती सुटका केली. शिकारी शिकारासाठी जंगलात आला. शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली. ती रात्र त्याने जंगलातच काढली. तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला. बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानाने झाकलेले होते. शिकारीला याबाबत काहीच माहिती नव्हती. विश्रांती घेण्यासाठी त्याने बेलपत्राच्या फांद्या तोडल्या. या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावर पडली. भुकेने व्याकुळ झालेला शिकारी त्याच जागी बसला. अशा प्रकारे शिकारीचे व्रत पूर्ण झाले. त्यानंतर गरोदर हिराणी पाणी पिण्यासाठी तलावात आली. शिकारीने धनुष्यावर बाण टाकून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न करताच हरीण म्हणाली, मी गरोदर आहे. मी लवकरच मुलाला जन्म देणार आहे. तुम्ही एकाच वेळी 2 जीवांना माराल का? ते योग्य होणार नाही. माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईन. मग तू माझी शिकार कर. शिकारीने बाण परत घेतला. हरिणीही तेथून निघून गेली. धन्यवाद. अशी होती ही महाशिवरात्रीची कथा.